जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे सर्वांचे। राज्यातील सर्व चालू घडामोडी, सरकारी योजना, सरकारी नोकरी विषयक या संपूर्ण माहितीसाठी, संपूर्ण नवनवीन जीआरसाठी आमचं चॅनल नेहमी अग्रेसर असते। नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो, तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राइब करून नक्की ठेवा आणि नवनवीन योजनेच्या आणि नवनवीन माहितीसाठी आपल्याला घरपोच माहिती मिळणार आहे। तरी काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तर राज्यातील सर्व माता भगिनींसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी अशी आहे की गर्भवती महिलांसाठी आता राज्य शासनातर्फे 5,000 रुपये मिळणार आहे। तर केंद्र आणि राज्य शासनाने जी योजना चालू केली आहे त्या योजनेअंतर्गत 5,000 रुपये मिळणार आहे फक्त आणि फक्त गर्भवती महिलांसाठी आहे योजना। तर कशा प्रकारचे पैसे गर्भवती महिलांना 5,000 रुपये मिळणार आहेत ते आपण बघूया। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आणि बघा तर कसल्या प्रकारची योजना आहे। तर केंद्र आणि राज्य सरकार यांनी गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना राबवली आहे। या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच माता झालेल्या महिलांना 5,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल। ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला 5,000 रुपये आपल्या खात्यामध्ये मिळतील। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। आतापर्यंत जर आपण या योजनेचा अर्ज केला नसेल किंवा लाभ घेतला नसेल तर त्वरित अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ नक्की घ्यावा। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून एकूण 5,000 रुपयाची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत देते। तरी ही एक फार चांगली योजना आहे। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट अशी आली आहे की 20 तारखेला निवडणुका झाल्या, मतदान झाले आणि आता 23 तारखेला संपूर्ण राहिलेले पैसे जमा होणार असून 23 तारखेच्या नंतर जो हप्ता येईल तो 2100 रुपयाचा येणार आहे। याआधी 1,500 रुपये प्रति महिना असे हप्ता येत होते, परंतु आता 2100 रुपये प्रति महिना सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जे लाभार्थी आहे, ज्यांना आतापर्यंत 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले असतील त्यांना आता 1,500च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे। आता ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल त्यांच्यासाठी फार महत्त्वाची बातमी अशी आहे की त्यांना आता एकूणच मागील पहिल्या हप्त्यापासून तर शेवटचे म्हणजे डिसेंबरपर्यंत, जेव्हापासून योजना सुरू झाली तर डिसेंबरपर्यंत एकूण सर्वच्या सर्व यामध्ये दिवाळी बोनस जे सुद्धा त्यांनी जाहीर केले होते शासनाने ते सुद्धा एकूण असे आणि यामध्ये 2100 रुपये हे सुद्धा ॲड करून सर्वच्या सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये सरसकट आता जमा होणार आहे। तर ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल त्यांना आता चिंता करण्याची, काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण 23 तारखेपासून सर्वच्या सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। पुढचा व्हिडिओ येणार तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।